आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासह 150 ते 200 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांचं क्रेनच्या सहाय्यानं स्वागत करण्यात आलं। यावेळेला गर्दी जमल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगावच्या जगप्रसिद्ध सोन्याच्या बाजारातले भाव गेल्या 48 तासात 2000 रुपयांनी वधारलेत। जीएसटीसह सोन्याचे दर 66,300 रुपयांपर्यंत पोहोचलेत। अमेरिकेत बँकांचे व्याजदर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वाढवलाय, त्यामुळे ही भाववाढ झाल्याचं सांगण्यात आलं। हिंगोली ते वाशिमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वासंबा फाटा इथे उड्डाणपूल मंजूर झालाय, परंतु त्याचं काम सुरू झालेलं नाही। हा उड्डाणपूल लवकरात लवकर बांधावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। नगर परिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे येवल्यात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेच्या अंतर्गत महामार्गापासून बाजार समितीपर्यंतच्या रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणं हटवण्यात आली। उत्तर नागपूर परिसरात गेल्या 4 वर्षांपासून OCW कडून पाण्याची पाईपलाईन टाकून ठेवली, मात्र अद्याप पाणी सुरू झालेलं नाही। त्यामुळे वस्तीत राहणाऱ्या लोकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महापालिकेत मटका फोडा आंदोलन केलं। गायीवर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्यावर गायीनंच लाथा झाडून हल्ला केल्याचं सिन्नरमध्ये घडलंय। त्यामुळे शिकार करायला आलेल्या बिबट्याला जायबंदी व्हावं लागलं। ही माहिती मिळताच वनविभागानं भुलीचं इंजेक्शन देऊन बिबट्याला ताब्यात घेतलंय। महायुती जागा वाटपाच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात उमेदवार जाहीर होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। महायुती जागा वाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून तिन्ही पक्षांचा प्राथमिक मसुदा तयार आहे। महायुतीची लवकरच आणखीन एक बैठक होणार असून या बैठकीनंतर जागा वाटप जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागा काँग्रेस लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर संजय निरुपम यांना उत्तर पश्चिममधून लोकसभा निवडणूक उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। मोदी हे उमेदवार असून त्यांच्या नावानं सध्या देशभरात सरकारी पैशानं जाहिरातबाजी केली जाते। याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। एका उमेदवाराचा प्रचार सरकारी पैशानं करणं चुकीचं असून आम्ही तक्रार केल्यावरही कारवाई होईल की नाही हे माहीत नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे, विधानसभा निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। विधानसभेची बोलणी नाही तर मग लोकसभेच्या 400च्या वाट्यात आमचा काय संबंध येतो असा प्रश्न त्यांनी केला। लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नसल्याचंही ते म्हणाले। सरकारमधल्या प्रत्येक आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांच्या पत्नींनी एक दिवस तरी सरकारकडून मिळत असलेल्या साड्या नेसून दाखवाव्यात असं आव्हान रोहिणी खडसे यांनी दिलंय। सरकारकडून वाटप होत असलेल्या साड्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोपही त्यांनी केला। खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी आली असून खासदार ओवेसी यांची देखील या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे। ओवेसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काही आहे का ते तपासावं लागेल आणि ते लवकरच बाहेर येईल असंही रवी राणा म्हणाले। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यामध्ये दुष्काळी गावभेट दौऱ्यात आमदार प्रणिती शिंदे यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मराठा समाज बांधवांनी त्यांना गावात जाण्यापासून रोखलं, तर दुसरीकडे मला अडवणारे भाजप आमदार अवताडे यांचे नातेवाईक होते असा आरोप शिंदे यांनी केला आहे। पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना उत्तर मुंबईतून संधी मिळण्याची शक्यता आहे। भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे, मात्र महाजन यांच्याऐवजी शेलार यांना संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार उद्या लोणावळ्याच्या दौऱ्यावर असून मावळमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते बातचीत करतील। मेळाव्यात अनेक जणांचा पक्षप्रवेश सुद्धा पार पडणार आहे।
काँग्रेसचे नेते राहुल गांधी 14 मार्चला नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन जुन्या नाशिकमधून राहुल गांधी रोड शो करतील. द्वारका आणि दूध बाजार मार्गे शालिमार रस्ता इथे हा रोड शो होणार आहे. सातारा लोकसभेच्या दौऱ्यात बैठकीला शरद पवार गटाचे नेते तातडीनं मुंबईला रवाना झाले. श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटणकर हे हेलिकॉप्टरनं मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतं. पीक विम्याच्या प्रश्नावरून आमदार संतोष बांगर आक्रमक झालेत. 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत तर माझ्या इतकं वाईट कुणीही नाही असं म्हणत संतोष बांगर यांनी कृषी अधिकाऱ्यांना इशारा दिलाय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात आता राजकारणात सक्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जयश्री संगमनेर मतदारसंघात सामाजिक कामात सातत्यानं अग्रेसर दिसते आहे. त्यांची तालुका युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर उद्यापासून कारवाई केली जाणार आहे. महापालिका उद्यापासून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार आहे. शहरातील 65,000 दुकानदारांना याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. जलसंधारण विभागाची परीक्षा पुन्हा घेण्याची आग्रही मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील कंत्राटी कामगार विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील महावितरणच्या कार्यालयाच्या समोर कामगारांचं धरणं आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनाचा दुसरा दिवस. संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. नोकरीत नियमित करण्यासह पगारवाढ यासह विविध मागण्यांच्या करता नागपूरच्या संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. शाश्वत पगार आणि वेतनवाढ या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. वरिष्ठांच्याकडे निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष होत असल्यानं यवतमाळमधील कर्मचाऱ्यांनी वीज वितरण कंपनीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीनं उडी घेतली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसह त्यांच्या मालमत्तेची ईडीनं माहिती मागवली आहे. ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड संदीप धुणेची प्रेयसी सोनम पंडितची पुणे पोलिसांनी चौकशी केल्याचं कळतं. सोनमचा ड्रग्ज तस्करी प्रकरणात समावेश असल्याची शक्यता आहे. संदीपनं सोनमच्या नावानं काही मोबाईल सिम कार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणेकरांसाठी रुबी हॉल ते रामवाडीपर्यंतची मेट्रो सेवा आजपासून सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीसीद्वारे या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं. महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर 8 तारखेला 24 तास खुलं राहणार आहे. सकाळी 4 ते 9 तारखेच्या रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं असेल. VIP पासचं भाविकांना ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.